Brought you by V-Guard, co-powered by Sensodyne and Vimal. ಬಾಯಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಕೇಸರಿ. ಇನ್ನು ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ವಿರುದ್ಧ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ವಲ್ಸಾಡ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮೋದಿ ವಿರುದ್ಧ ಕಿಡಿಕಾರಿದ್ದಾರೆ ಪ್ರಿಯಾಂಕಾ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ವಲ್ಸಾಡ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ಆಗ್ತಿತ್ತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವರು ನಮ್ಮ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಎಷ್ಟೋ ಬೈದಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ತಾಯಿ, ನನ್ನ ತಂದೆ, ಅಜ್ಜಿ, ತಾತ ಯಾರನ್ನೂ ಕೂಡ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ. प्रधानी मोदी विरुद्ध प्रियंका वाग्दाली ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. इन्होंने कितनी गाली दी हमारे परिवार को, इससे हमें कोई परवाह नहीं है. किसी को नहीं छोड़ा, माँ को नहीं छोड़ा, पिता को नहीं छोड़ा, दादी को नहीं छोड़ा, दादा को नहीं छोड़ा, परदादा को नहीं छोड़ा, भाई को नहीं छोड़ा, पति को नहीं छोड़ा. कोई बात नहीं करते रहे. 56 इंच का इनका सीना नहीं है, इनका सीना नहीं है, लोहे के सीने हैं हमारे. करते रहे, लेकिन देश के सामने इस तरह के झूठ बोलना, इस स्तर पे आना देश के सामने कि कोई राजनीतिक दल आके एक्सरे लेकर आपके घर में घुस के, मतलब मजाक की बात है. ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಅಷ್ಟು ಸುಳ್ಳು ಹೇಳುವಂತ ಪ್ರಧಾನಿ ನಾನೆಲ್ಲೂ ನೋಡಿಲ್ಲ ಅಂತ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಗಾಂಧಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. जिम्मेदारी नहीं होती प्रधानमंत्री की देश के प्रति, कोई जिम्मेदारी नहीं होती जनता के प्रति कि जनता के सामने मंच पे खड़े हो सच बोलो. यही जिम्मेदारी होती है. ये दिल में लेके ये जिम्मेदारी उठाते हैं प्रधानमंत्री. मैंने देखे हैं ऐसे प्रधानमंत्री, और मैं ये नहीं कह रही हूं कि सिर्फ मेरे परिवार के सदस्य थे. हाँ, इंदिरा जी थी, शहीद हो गई देश के लिए. हाँ, राजीव जी थे, टुकड़ों में घर लाई मैं उनको, शहीद हो गए इस देश के लिए. लेकिन मनमोहन सिंह जी भी थे जो क्रांति लाए इस देश में. कांग्रेस पार्टी को ना देखे तो वाजपेयी जी भी थे जो सभ्य इंसान थे कम से कम. और मैं दावे के साथ कह सकती हूं कि यह देश का पहला प्रधानमंत्री होगा जो आपके सामने इस तरह से झूठ बोलता है, जिसके दिल में इतनी भी भावना नहीं है कि मैं जनता के सामने बोल रहा हूं, मेरे मुंह से सच निकलना चाहिए. ರೈಲು ರಸ್ತೆ ಬಂದರು ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪ್ರಧಾನಿ ಮತ್ತು ಅಮಿತ್ ಶಾ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ಅಂತ ಅಸ್ಸಾಂನ ಬರ್ಪೇಟಾದಲ್ಲಿ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ಹಾಗೂ ಅಮಿತ್ ಶಾ ಇಬ್ರು ಕೂಡ ಒಳ್ಳೆ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು. ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ಅಸ್ಸಾಂನ ಬರ್ಪೇಟಾದಲ್ಲಿ ಹೇಳಿರೋದು, ಇವರು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡೋರಲ್ಲ, ಮಾರೋರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮೋದಿ ಮಾರುತ್ತಾರೆ, ಅದನ್ನ ಅದಾನಿ ಅಂಬಾನಿ ಖರೀದಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿ ದೇಶವನ್ನ ಲೂಟಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಖರ್ಗೆ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದ್ದಾರೆ. रेल बेच रहे, रोड बेच रहे, पोर्ट बेच रहे, एयरपोर्ट बेच रहे, सब चीजें बेच रहे. और मोदी और शाह दोनों बेचने वाले हैं, बनाने वाले नहीं. और लेने वाले कौन है? अदानी और अंबानी. ये दोनों लेने वाले, मोदी बेचने वाले, शाह बेचने वाले. तो ऐसा मुल्क का कभी उद्धार होता है, तरक्की होती है? मैं पूछता हूं आपको, ये देश का तरक्की करने वाले नहीं है. मोदी देश को लूट के, गरीबों को लूट के अमीरों के हाथ में दिए. 16 लाख करोड़ अमीरों का कर्जा माफ कर दिया और गरीबों को कुछ नहीं दिया. किसानों का कर्जा माफ नहीं किया, लेकिन अमीरों का 16 लाख करोड़ माफ कर दिया. Brought you by V-Guard, co-powered by Sensodyne and Vimal. ಬಾಯಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಕೇಸರಿ.